राज्यात नगरपरिषद निवडणुकीचा धुरळा बसला। प्रचारात सगळे नेते मैदानात होते। कोणी रस्त्यावर, कोणी गल्लोगल्लीत, तर कोणी घराघरात जाऊन मतं मागत होते। पण बुलढाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगावमध्ये एकच चर्चा रंगली। भाजपचे आमदार कुठे आहेत तरी कुठे? शेगाव नगरपालिकेत विषय समित्यांची निवडणूक पार पडली आणि हा निकाल काय लागला? भाजप आणि शिंदे गटाने मिळून 10 पैकी 8 जागांवर कब्जा केला। वर्चस्व दाखवलं, विजय मिळवला। पण या विजयाच्या जल्लोषात एक गोष्ट मात्र खटकते। या संपूर्ण निवडणुकीत ना प्रचारात, ना मैदानात, ना कार्यकर्त्यांच्या भेटीत जळगाव जामोदचे भाजप आमदार डॉक्टर संजय कुटे कुठेच दिसले नाही। मग प्रश्न पडतो, जिंकले कोण आणि पोस्टरवर झळकले कोण? कारण सोशल मीडियावर आता एकच पोस्टर व्हायरल होतंय, मोठमोठ्या अक्षरात आमदार कुटे आहेत तरी कुठे? आणि हे पोस्टर पाहून शेगावच्या कार्यकर्त्यांपासून तर नागरिकांपर्यंत सगळेच म्हणतात, आमदार साहेब निवडणुकीच्या वेळेस दिसलेच नाही। खरं तर भाजप आणि शिंदे सेनेतला अंतर्गत वाद हा काही नवीन विषय नाही, सगळ्यांना माहिती आहे। पण वरच्या पातळीवर कुणी उघडपणे बोलत नाही। मात्र स्थानिक राजकारणात हा वाद अगदी उघड दिसतो। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तर नेहमीच डॉक्टर संजय कुटे यांच्यावर थेट आरोप करत आलेत। कधी विकास कामांना हात लावत नाही, तर कधी दारू पिऊन बसतात, असे गंभीर आरोपही झाले होते। आणि आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार कुटे कुठे गायब झाले? नगरपालिका निवडणूक झाली, आता विषय समित्यांची निवडणूकही झाली, पण तरीही आमदारांचा थांगपत्ताच लागत नाही। शेगावच्या जनतेला आता एकच प्रश्न सतावतोय, मत मागायला आमदार कुठेच नव्हते, मग विजयाच्या फोटोत मात्र नाव का? आता हे पोस्टर फक्त पोस्टर राहिलेलं नाही, हा शेगावच्या राजकारणातला एक हॉट टॉपिक झालाय।